Hello students, I am Akshata from SPM Polytechnic Kumte. In this video, we are going to see practical number 22 which is Miller sweep generator. In this practical, आपण काय करणार आहोत तर different component in Miller sweep generator कसे connect केले ते पाहणार आहोत. First one we will see the circuit components. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे काय केलेलं आहे R1 जी आहे त्याची व्हॅल्यू आहे 100 किलो ओहम. एक ट्रान्झिस्टर यूज केलेला आहे तो आहे 2N222 आणि दुसरा ट्रान्झिस्टर ही सेम ॲज फर्स्ट ट्रान्झिस्टर. R2 जो आहे तो 7 किलो ओहमचा आहे. C1 जो आहे तो 0.01 मायक्रोफॅरेडचा आहे आणि R3 जो RC म्हणून ऍड होतो तो आहे 70 किलो ओहम. आणि आपण काय केलेलं आहे आउटपुट कशा थ्रू बघितलेलं आहे कशा ऑसिलोस्कोपवर म्हणजे CRO वर आपण काय करत आहोत आउटपुट पाहत आहोत. तर हे आपल्याला आउटपुट इथे दिसत आहे CRO वर. त्यानंतर इथे आपण इनपुट सप्लाय दिलेला आहे. इनपुट सप्लाय दिलेला आहे तो आहे 30 व्होल्ट. ओके, तर इनपुट सप्लाय आता आपण काय करणार आहोत 12 व्होल्ट करणार आहोत. आणि इथे जे इनपुट सिग्नल दिलेला आहे इथे आपण काहीही इनपुट सिग्नल देणार नाहीये. तर मिलर स्वीप जनरेटर काय करणार आहे जे त्याच्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज स्टोअर होतं त्यानुसार ते काय करणार आहे स्वीप जनरेट करणार आहे. स्वीप म्हणजेच काय करणार आहे तर एक रॅम्प व्होल्टेज जनरेट करणार आहे ते ॲट द आउटपुट ऑफ दिस कॅपॅसिटरमुळे काय होणार आहे ते चार्जिंग डिस्चार्जिंग होऊन आपल्याला आउटपुटला स्वीप म्हणजे एक व्होल्टेज मिळणार आहे ज्याला TS हे त्याचं काय असणार आहे स्विचिंग म्हणजे जो चार्जिंगसाठी लागणारा पिरियड असणार आहे तो असणार आहे. आणि रिटर्न करण्यासाठी जो पिरियड तो असणार आहे TR. जनरेट अ वेवफॉर्म युझिंग मिलर स्वीप जनरेटर अँड मेजर द स्वीप टाइम अँड द रिट्रेस टाइम. तर आपण रिट्रेस टाइम असंही म्हणतो. जो TR असणार आहे तो रिट्रेस टाइम. वेवफॉर्म जनरेट झाल्यानंतर तुम्हाला दिसेल TR आणि TS जे असणार आहे ते स्वीप टाइम आणि TR जे असणार आहे ते आहे रिट्रेस टाइम. अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळणार आहे तर इथे आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे ते असणार आहे स्वीप व्होल्टेज. आणि आपल्याला आउटपुटला काय मेजर करायचं आहे रिट्रेस टाइम आणि स्वीप टाइम काय असणार आहे ते. आता हे तुम्ही पाहू शकता हे काय झालेले आहे आउटपुटला स्वीप व्होल्टेज जनरेट झालेला आहे. तर यामध्ये इथे जाण्यासाठी लागणारा टाइम तो असणार आहे स्वीप टाइम आणि रिटर्न येण्यासाठी लागणारा टाइम असणार आहे तो रिटर्न येण्यासाठी लागणारा टाइम असणार आहे रिट्रेस टाइम. हे दोन्ही टाइम आपण काय करणार आहोत कॅल्क्युलेट करणार आहोत प्रॅक्टिकली. ओके, तर फक्त याच ऑब्झर्वेशन टेबलमध्ये इतकंच लिहायचं आहे तुम्हाला. आणि इनपुट व्होल्टेज किती दिलेलं आहे आणि इनपुट फ्रिक्वेन्सी काय आहे हे फक्त मेजर करायची आहे तुम्हाला. तर आता आपण इनपुट व्होल्टेज आणि इनपुट फ्रिक्वेन्सी किती आहे त्याची रिडिंग घेऊयात. इनपुट व्होल्टेज आहे 2 व्होल्टचं आणि फ्रिक्वेन्सी आहे 50 किलो ओहम. अशा पद्धतीने आपण त्याला इनपुट दिलेलं आहे आणि आपल्याला आउटपुटला काय मिळणार आहेत स्वीप व्होल्टेज मिळणार आहेत. अशा पद्धतीने प्रॅक्टिकल नंबर 22 विच इज मिलर स्वीप जनरेटर ते कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.